जय शिवराय मित्रांनो. मित्रांनो, जर तुमच्या गावातील राशन दुकानदार जर तुम्हाला गहू, तांदूळ कमी प्रमाणात देत असेल आणि वरून तुम्हाला तुमच्या कुटुंबाला किती प्रमाणात गहू, तांदूळ येत आहे याची माहिती पाहायची असेल, तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. आणि जर तुम्हाला राशन दुकानदार कमी प्रमाणात तुमचे राशन देत असेल, तर त्यावर तुम्हाला तक्रार कशाप्रकारे करायची याची आजच्या या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मित्रांनो, आपल्याला सर्वप्रथम प्ले स्टोअरवरून मेरा राशन ही ॲप आपल्याला मोबाईलमध्ये डाउनलोड करायची आणि या ॲपला ओपन करून घ्या. ओपन केल्याच्या नंतर मित्रांनो, या ॲपचा अशा प्रकारे इंटरफेस दिसेल. तर आपल्याला आपल्या कुटुंबातील कोणत्याही एका व्यक्तीचे आधार क्रमांक टाकायचे आणि आधार क्रमांक टाकून इथे कॅप्चर कोड भरून आपल्याला लॉग इन विथ ओ-टी-पी या बटनवर क्लिक करायचे. टाकल्याच्या नंतर आपल्याला लॉग इन विथ ओ-टी-पी या बटनवर क्लिक करा. थोड्याच वेळामध्ये आपल्या एक आधार नंबर लिंक असलेल्या मोबाईलवर एक ओ-टी-पी क्रमांक येत असतो. तो ओ-टी-पी टाकून घ्या. टाकून घेतल्याच्या नंतर मित्रांनो, आपल्याला व्हेरिफाय या बटनवर क्लिक करायचे. व्हेरिफाय ओ-टी-पी सक्सेसफुल झाल्याच्या नंतर ओके या बटनवर क्लिक करा आणि स्किप या बटनवर क्लिक करा. केल्याच्या नंतर मित्रांनो, आपल्याला इथे आपले डिजिटल रेशन कार्ड दाखवते. तो आपल्याला डिजिटल रेशन कार्ड आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करू शकता किंवा याची प्रिंट काढून घेऊ शकता. तर अशा प्रकारे आपल्या या डिजिटल रेशन कार्डवर आपल्या कुटुंबातील व्यक्ती किंवा आपले वय, त्यांचे पूर्ण आधार क्रमांकाचे शेवटचे डिजिट आणि आपला रेशन कार्ड इथे दाखवत असतो. तर आता आपल्याला मेन गोष्ट म्हणजे की आपल्या कुटुंबाला वरून रेशन कार्ड किती प्रमाणात भेटत आहे याची माहिती पाहिजे. तर आपल्याला सेल्स रिपोर्ट म्हणजे सेल्स रिसिप्ट या बटनवर क्लिक करा. क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो, थोडा आपल्याला इंटरफेस अशा प्रकारे दाखवते. मार्च, एप्रिल आपण ज्या महिन्याचे पाहिजे त्या महिन्याचं आपण इथे क्लिक करू शकतो. आणि आपण कोण्या दिवशी रेशन कार्ड दुकानावर गेलो याची देखील आपल्याला इथे पूर्ण तारीख दाखवते. तर त्यासाठी सेल्स रिसिप्ट या बटनवर क्लिक करा. क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो, आपल्याला लेफ्टिंग मेंबरचे नाव दाखवेल. आपण जी आपल्या घरातील व्यक्ती, महिला जी रेशन कार्ड आणायला गेली होती, तेव्हा त्या महिलेचे नाव आणि बायोमेट्रिक घेतलेले येथे दाखवते. तर आपल्याला या महिन्यात किती प्रमाणात गहू भेटत आहे आणि तांदूळ किती भेटला आहे. तर या महिन्यात आपल्याला 9 किलो तांदूळ आणि 6 किलो गहू भेटलेला आहे. तर अशा प्रकारे या ॲपद्वारे आपण पूर्ण माहिती पाहू शकतो. आणि जर आपल्याला रेशन दुकानदार कमी प्रमाणात माल देत असेल, तर आपल्याला तक्रार कशाप्रकारे करायची याचा माहिती पाहूया. तर आपल्याला माय ग्रीव्हन्स या बटनवर क्लिक करायचे आणि क्लिक केल्याच्या नंतर ॲड न्यू ग्रीव्हन्स या बटनवर क्लिक करून आपल्याला इथे कॅटेगरी निवड करायची. कॅटेगरी निवड केल्याच्या नंतर डिस्क्रिप्शनमध्ये शॉर्टकटमध्ये माहिती टाकायची. इथे ऑटोमॅटिक आपला मोबाईल दाखवतो आणि जर आपल्याकडे त्या रेशनदार दुकानाचा कमी देतानाचा फोटो असेल किंवा तो अपलोड करा किंवा व्हिडिओ असेल तर अपलोड करा आणि सबमिट या बटनवर क्लिक करा. किंवा यापेक्षाही सोपे, आपण आपल्या तालुक्याच्या ठिकाणी तहसीलला जाऊन अ, तहसीलदार यांच्याशी देखील अर्ज देऊन यांच्याशी देखील आपण तक्रार करू शकतो. तर अशाच माहितीसाठी आपल्या मराठी माहिती कट्टा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया अशाच नवनवीन माहितीसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.